आपले स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. अंबरनाथ मधील नाट्यरसिकांसाठी अंबर भरारी हेरंब सेवा समिती, सांस्कृतिक कला मंच अंबरनाथ तसेच अंबरनाथ नगरपालिका, शिवप्रेरणा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, लेखक तथा अभिनेते प्रदीप कबरे यांच्या खिडकी एक मनातील अभिवाचन या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी हेरंब मंदिर अंबरनाथ पूर्व येथे सायंकाळी 6 ते 9 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते. अंबर भरारी हेरंब सेवा समिती तसेच सांस्कृतिक कला मंच अंबरनाथ तथा अंबरनाथ नगर परिषद, शिवप्रेरणा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदर ज्येष्ठ अभिनेते प्रदीप कबरे यांच्या खिडकी एक मनातील अभिवाचन या कार्यक्रमाला अंबर भरारीचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, RCAE अध्यक्ष श्रीनिवास वाल्मिकी, सांस्कृतिक कला मंच अंबरनाथचे डॉक्टर गणेश राठोड, हेरंब सेवा समिती अध्यक्ष अभय सोमण, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोहन कुलकर्णी, हेरंब सेवा समितीचे राजेंद्रप्पा कुलकर्णी, नामांकित CA देवेंद्र जैन, सुप्रसिद्ध वृत्त निवेदक तथा नाट्यरसिक अमेय रानडे तसेच सदर कार्यक्रमाच्या प्रमुख सूत्रसंचालक तथा अंबरनाथ नगर परिषद शिवप्रेरणा ग्रंथालयाच्या ग्रंथपाल तपस्या नेवे, शिवप्रेमी तथा रंगमंच कलाकार राहुल वैद्य, डॉक्टर वसंत महाजन, श्रीकांत कर्वे शिंदे, भालचंद्र भोईर प्रतिष्ठान अध्यक्ष तथा समाजसेवक प्रकाश नलावडे तथा अंबरनाथ परिक्षेत्रातील असंख्य नाट्यप्रेमी, दर्दी रसिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अंबरनाथ परिक्षेत्रातील नाट्यरसिकांसाठी प्रथमच अंबरनाथ पूर्वेकडील हेरंब मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नाटककार, अभिनेते प्रदीप कबरे यांच्या खिडकी एक मनातील अभिवाचन या कार्यक्रमाअंतर्गत विशेष निमंत्रित असणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते प्रदीप कबरे यांचे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी तथा उपस्थित कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून शाल, पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सदर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजनासाठी विशेष मोलाचे सहकार्य करणाऱ्या अंबरनाथ नगर परिषद, शिवप्रेरणा ग्रंथालयाच्या ग्रंथपाल तपस्या नेवे तसेच सांस्कृतिक कला मंच अंबरनाथचे डॉक्टर गणेश राठोड यांचा माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या माध्यमातून अभिनंदन रूपी गौरवोद्गार करीत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नाट्यकार, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते प्रदीप कबरे यांच्या माध्यमातून अंबरनाथ मधील नाट्यरसिकांसाठी खिडकी एक मनातील अभिवाचन या कार्यक्रमाची 8 पुष्पे सादर करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज. भव्य कार्यक्रम आहे तर कोणी वर गेलं, खाली गेलं असं काय, सर्व जमिनीवर राहू आणि आपल्या अंबरनाथची मोठी वास्तू निर्माण झालेली नाट्य धर्म आनंद नाट्यगृह कालच नवनिर्वाचित नगरसेवक नितीन चौधरी यांनी मागणी केलेली. त्याचं भाडं भरपूर आहे तर 17,000 भाडं सरसकट करावं, 3 तासाचं अशी मागणी केलेली आणि येत्या 17 तारखेला मोठ्या कार्यक्रमात आयोजन या मंडळीने म्हणून आम्ही केलेलं सांगू का. तर तिथे त्या रंगमंचाला बाल पुरंदर रंगमंच नाव तिथे लावण्यात येईल अशा माहिती देतो. आणि थोडंसं त्या कार्यक्रमाविषयी माहिती मला वाटतं मोहन राव. नमस्कार. येत्या 17 मे रोजी तरुण आनंदिके नाट्यगृहामध्ये बाळ पुरंदर जन्मशताब्दी वर्ष आहे ते आपण साजरं करत आहोत. आणि या कार्यक्रमाला मोठे मोठे कलाकार विजय गोखले जे आहेत, आशा काळे जे आहेत, लीला रवींद्र आहेत, विद्याधर निमकर आहेत आणि मोठे मोठे गायक त्यांच्या नाटकातील पदे आणि कलाकार ते प्रवेश सादर करणार आहेत. आणि नंतर त्यांच्या नाटकातील काही भाग घेऊन आपण एक फिल्म तयार केलेली आहे, ती पण दाखवण्यात येणार आहे. आणि असा सगळा भरण्याचे कार्यक्रम आहे. आणि त्या लोकांचे त्यांनी बाळ पुरंदरांच्याबरोबर त्यांनी काम केलं त्या कलाकारांनी ते आपल्या बरोबर व्यक्त करतील किंवा मुलाखत देऊन त्यांचं जीवनपट उलगडण्यात येईल.
असा भरगच्च कार्यक्रम आहे. नमस्कार. हेरंब सेवा समितीच्या श्री हेरंब मंदिरामध्ये अशा प्रकारच्या पवित्र वास्तूमध्ये हा कार्यक्रम आयोजित होतोय त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा आनंद होतो. याचं कारण ज्या वेळेला सन्माननीय प्रदीपजी कबरे यांच्या अभिवाचनात्मक कार्यक्रमाचा प्रस्ताव जेव्हा त्या प्रस्तावावर विचार जेव्हा सुरू झाला तेव्हा दोन गोष्टी मनामध्ये होत्या. त्या म्हणजे बाळासाहेब पुरंदरेंचा संदर्भ हा खूप नंतर आला या सगळ्या गोष्टीमध्ये, पण मराठी नाट्यसृष्टीमध्ये शब्द प्रामाण्य मानून ज्या कलाकारांनी काम केलं आणि ज्या नाटककारांनी लिहिलं त्याच्यामध्ये अग्रगण्य कलाकार म्हणून प्रदीपजी कबरे यांचा आपण उल्लेख करतो. शब्द प्रामाण्याने हा उल्लेख का करतो याचं कारण नाटक सादर होत असताना शब्दाला न्याय देऊन सादर करणारे कलाकार ही अख्खी पिढीच्या पिढी पूर्वीच्या काळी होती. त्या पिढीतले काही जण फक्त आता आहेत, त्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे प्रदीप जे आहेत ते आपलं आज असलेल्या भाग्यच होतं. बाळासाहेबांचा संदर्भ नंतर असा झाला की त्यांच्याशी चर्चा करताना तो विषय आला की बाळासाहेबांबरोबर त्यांना तो सहवास लाभलेला आहे, तो आम्हालाही सगळ्यांना लाभलेला आहे. आम्ही अगदी लहान असल्यापासून बाळासाहेबांच्या मागे मागे त्यांच्या भूषण बंगल्यामध्ये सुद्धा गांधीच्या निमित्तानं जात असतो. पण हे सगळं अनुभवताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं की एक वेगळा योग श्री हेरंबाने कसा जोडून आणलाय बघा की बाळ पडळकरांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांच्याच नाटकाचं दिग्दर्शन केलेले प्रदीपजी कबरे इथे कार्यक्रमाच्या निमित्ताने यावे हा वेगळा सुयोग. आणि आताच त्यांच्याशी चर्चा करताना एक मुद्दा सुचला तो त्यांना सांगितला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुन्हा एकदा सांगतो की बाळ पडळकरांच्या जे पहिलं नाटक होतं वाहतोही दुर्वांची जोडी, त्या वाहतोही दुर्वांची जोडी हे अरेंबाला त्यांनी अर्पण केलेलं आहे. त्यातली पहिली जी 4 वाक्य आहेत ती गजाननाला वंदन करुनी, सरस्वतीचं स्तवन करुनी, मंगल शिवपद मनी स्मरोनी, सद्भावानं मुदित मनानं अष्टांगांची उंजळ करुनी, वाहतोही दुर्वांची जोडी. त्यातला गजाननाला वंदन करुनी म्हटला गजानन म्हणजे श्री हेरंब आहे आणि मंगल शिवपद म्हणजे अंबरनाथचं शिवमंदिर. हा संदर्भ किती अंबरनाथकरांना माहिती आहे हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून अंबरनाथ सांस्कृतिक कला मंच आणि इतर अनेक जण या कार्यक्रमामध्ये जोडले गेले आणि अंबरनाथमध्ये हे जोडलं जाणं हे आता फार महत्वाचं आहे. आणखीन आपण सगळे एकदम एकमेकांशी जोडून घेऊया आणि अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवूया. धन्यवाद. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आरती अकॅडमी आणि गुरु प्रोडक्शन्स बहुजन कला विकास आघाडीच्या सौजन्याने आज या हेरंब मंदिर सारख्या पवित्र ठिकाणी मी सादर करत असलेल्या खिडकी एक मनामनातलं अभिवाचन प्रयोग क्रमांक 54. या कार्यक्रमाची सुरुवात करण्याबद्दल एक गोष्ट कृतज्ञतेने नमूद करतो. अंबर भरारी हेरंब सेवा समिती आणि सांस्कृतिक कला मंच अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा सादर होत असलेला 54वा आजचं संजय गांधी त्यावेळेचं नॅशनल पार्क म्युन्सिपालिटीच्या शाळांची सहल जाण्याचे एक प्रमुख खरंच नॅशनल पार्क आरेकॉलनी आणि राणीचा बाग याच्या पलीकडे माझी शाळेची सहल कधी बहरलीच नाही. पण म्हणून मी माझ्या बालपणाला शिशीर नाही आहे. खूप मजेत गेलं माझं बालपण. 4थीच्या वर्गात असताना आमची सहल नॅशनल पार्कला गेली. प्रत्येकाने सहलीला आपल्या जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली आणायची. तेव्हा टिफिन वॉटर बॉटल हे शब्द माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलांना ठाऊक नव्हते. मधल्या सुट्टीत खायला मिळायची फक्त चपाती भाजी किंवा चपाती साखर तूप लागले.
तर माझ्या आईच्या हातचा तो खास बेत तुपाने खायला मिळणार, म्हणूनच पुष्कळ चवीला जायचो. काय असायचा तो खास बेत? उकडलेलं बटाट्याची भाजी, त्यातला जो खरपूस कढीपत्ता, त्याचा सुगंध आज बोलताना तोंडात आहे. आणि बरोबर त्या दिवशी चपातीला चाक मिळायचा पाव. तर ती उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि पाव. सकाळी 5 वाजता उठायचं, 6 वाजता शाळेत जमायचं. मग बोर्डीच्या पश्चिमेच्या बाबळीपासून बोर्डीच्या पूर्वेला असलेल्या नॅशनल पार्कच्या गेटकडे गाडी गेली की त्या घर झाडीला आलं. अगाध एक नवीन चैतन्य निर्माण. गाडी तुमच्या प्रत्येक विद्यार्थी आपल्याला दिलेल्या सोबत्याचा हात पकडून नॅशनल पार्कच्या सहलीचा आनंद लुटण्यात पडला. नॅशनल पार्कच्या गेट पासून चालायला सुरुवात होईल ते गांधी टोपीचा चढ चढून जाईल. गांधी टोपीवर पोहोचलो की सारी खाली सारा बोर्डीचा परिसर दिसतो. त्यावेळेची ती गहर दुपारी 1 ते 1:30 कधी वाजला हे कळतच नसेल, पण पोटात कुठलीचा डोंब उसळलेला असतो. आणि त्यावेळी आठवणी की आईने पाठवलेल्या उकडलेल्या बटाट्याच्या भाजीची. कधी एकदा गुरुजी बाई चला जेवायची वेळ झाली असं म्हणण्यात एक ऐकायला फार राहतो. आणि तो आवाज काय पटापट खांद्यावरच्या दप्तरातून डबा निघे. खरं सांगतो वर्षातला तो एकच दिवस असे जेव्हा दप्तरात वह्या पुस्तकांचा गठ्ठा नसेल तर सगळ्यात आवडता डबा आणि पाण्याची बाटली असते. हात धुवून सगळे गांधी टोपीच्या छताखाली बसत, डबे उघडले जात. वेगवेगळ्या डब्यातून आयांच्या हातचा सुगंध त्या नॅशनल पार्कच्या परिसरात दरवळतो. कुणाच्या डब्यात फोडणीचा भात, कुणाच्या डब्यात मटकीची उसळ चपाती, कुणाच्या डब्यात पावाची भाजी, तर कुणाच्या डब्यात अंड्याची पोळी चपाती. खरं सांगतो पेटलेल्या वडण्याला हवा लागली की तो वडवा जसा जास्त पेटतो ना तसा पोटात उसळलेला भुकेचा डोंब त्या वासाने अधिक उसळायचा. आणि मी आईच्या हातच्या बटाट्याच्या भाजीवर आणि पावावर ताव मारायचो. आई म्हणजे जगातली सर्वात श्रेष्ठ सुगरण, जगातली सर्वोत्कृष्ट अन्नपूर्णा. आज सुद्धा माझं हेच मत आहे. सकाळ 2:30 ते 3 नंतर पुन्हा सैनीची रफिक सुरू व्हायची. गाण्याच्या भेंड्या, उभा खो-खो, गोलाकार बसून मागे रुमाल लपवणे. म्हणता संध्याकाळचे 6 कधी वाजायचे ते कळतच नसे. संपू नये अशी वाटणारी सहज संपत असे आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघत असतो. त्यावेळेस ते मातीचेच, त्या रस्त्यांवरची माती सुद्धा पायांना गिरवून इथे आला तुमच्या बालपणाच्या आनंदात मला सामावून घेतलं असं म्हणून जणू कृतज्ञता व्यक्त करत असे. त्या मातीच्या सुगंधात आणि आईच्या हातच्या जेवणाच्या सुगंधात वर्णन करता येणार नाही असे आपलं वेगळं सारखे पण असे. दिवसभरात अंगावर चढलेली तिची पुटं झटकाविषयी सुद्धा वाटत असत. नॅशनल पार्कच्या गेट जवळ येऊन आम्ही पुन्हा तसेच गाडी चढत असू आणि गाडी शाळेच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघत असे. नॅशनल पार्क समोर माझ्या गाडीने वळण घेतलं आणि बालपणीचा तो खरोखरीचा रम्य काळ पटापट गिअर टाकत डोळ्यासमोरून जात असताना त्या दृश्याला अचानक ब्रेक बसल्यासारखं झालं. ब्रेक बसल्यासारखं झालं ते खिडकीतून रस्त्याच्या डावीकडे दिसलेल्या एका विरोधीभासी दृश्य. काय दृश्य? नॅशनल पार्क पासून गोरेगावच्या आरेपर्यंतचा रस्ता कॉन्क्रीटचा होता. त्या रस्त्यावर एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा हातातल्या चांबड्याच्या पखालीतून त्या सिमेंटच्या रस्त्यावर पाणी ओतत चालला होता. मी मध्यान्हीचा सूर्य डोक्यावर तळपत होता आणि तापलेल्या रस्त्यावरून पाणी टाकत चालताना जणू तो उड्या मारत होता. मी सहज गाडीच्या खिडकीतून त्याच्या पायात येतो. तो अलवाणी होता. तापलेल्या रस्त्यावर त्याचे पाय अक्षरशः भाजत होते, पण पोटाची खळगी भरण्यासाठी, भुकेची आग भागवण्यासाठी त्याच्या पायाची होणारी आग सहन करणं त्याला क्रम प्राप्त होतं की ते त्याचं प्रार्थनच होतं. परत उगाच पुन्हा मला ते बालपणीचे सहलीचे दिवस आले. मातीच्या रस्त्यावरून धावणारे त्या वयातले माझे पाय आणि मी पाहत असलेल्या या मुलाचे पाय किती साम्य होते. खरंच साम्य दोन्ही पायात होतं, पण त्या पायांच्या प्रार्थना नशिबात रम्य असं काहीच नव्हतं. हेच रम्य ते बालपण असा हा मुलगा माझ्या वयाचा होईल तर म्हणेल काय? कसं शक्य? मी गाडीची काच बंद केली. खरं सांगतो काही गोष्टी उन्हापेक्षाही तापदायक आणि त्रासदायक असतात. धन्यवाद.